सर्व शेतकऱ्यांना हा जो दिवस, हा जो प्रसंग उद्भवलाय, आपल्या लोकप्रिय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मागच्या आठवड्यामध्ये बारामती तालुक्याचा दौरा केला आणि गावागावामध्ये शेतकऱ्यांच्या श्रमजीवी वर्गाची म्हणणे ऐकून घेतले। त्याच्यानंतर त्या सर्व मंडळींनी एकच गाराने त्यांच्या पुढे सांगितलं की आमच्या दुधाला मातीमोल किमतीचा भाव मिळतोय, दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही। अशा पद्धतीनं ज्या ज्या गावात ताई गेल्या त्या त्या गावातल्या शेतकऱ्यांनी ताईंना आपलं हे गारानं मांडलं आणि त्याचप्रमाणे आमच्या जिरायत पट्ट्यातला सुपा परगणा असेल, त्या परगण्यामध्ये प्रामुख्याने कांद्याचं पीक घेतलं जातं। तिथल्या शेतकऱ्यांनी कांद्याच्या दराच्या संदर्भात जी दयनीय अवस्था या सरकारने केलेली आहे त्या संदर्भातल्या व्यथा मांडल्या आणि ताईंनी ते सर्व ऐकल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण आज या ठिकाणी निषेध आंदोलन करूया आणि त्या अनुषंगाने आपण कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे। शेतकऱ्याच्या विरोधी असलेली भूमिका, शेतकऱ्यांच्यावर अन्यायकारक असलेलं या सरकारचं धोरण, या सर्व गोष्टीचा आम्ही निमित्तानं येतो आपल्या सर्वांच्या युवकांचे नेते आदरणीय योगेंद्र पवार आहेत, आम्ही सर्वजण या सरकारचा या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो आणि सरकारने तात्काळ आपलं धोरण बदलून कांद्याला आणि दुधाला योग्य दर द्यावा। दुधाला जे अनुदान जाहीर केलं ते अनुदान सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळाला पाहिजे। अशा निमित्तानं मी पुन्हा एकदा या सरकारचा जाहीर असा निषेध करतो। तर या आंदोलनासंदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर। नवनाथ, कांदा आणि दूध दरवाढीसाठी आता खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलन पुकारलंय, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, आज बारामती येथील तीन हाती चौकामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये जन आक्रोश आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कांदा आणि दुधाला भाव मिळावा, त्यांच्या कांदा आणि दुधाला हमी भाव जाहीर करावा या संदर्भात अनेक वेळा महाराष्ट्रातील शेतकऱ्याकडून आवाहन करण्यात आलेलं होतं आणि त्या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन सरकारच्या विरोधामध्ये केलेलं आहे आणि त्याचबरोबर मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। या जन आक्रोश आंदोलना दरम्यान दूध पुढे जे आहे ते घेऊन आलेले आहेत, त्याचबरोबर कांद्याच्या माळा देखील या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने या सरकारच्या वतीने दुधाला आणि कांद्याला हमीभाव जाहीर करावा या संदर्भात आक्रमक भूमिका जी आहे ते खासदार सुप्रिया सुळे यांच्या वतीने केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच, त्यामुळे बारामतीमध्ये आता खासदार सुप्रिया सुळे या शेतकऱ्यांसाठी आंदोलन पुकारल्याचं पाहायला मिळतंय। या शेतकऱ्यांच्या त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत, या संदर्भात काय अधिक अपडेट? नक्कीच, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत किंवा हक्काच्या बाबत सरकार कुठंतरी उदासीनता दाखवत आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पिकाला कुठलाही भाव मिळत नाही, कांद्याला असेल दुधाला असेल हमी भाव जाहीर करावा जेणेकरून शेतकऱ्यांना 4 पैसे जास्त मिळतील या हेतूनेच, या भावनेतून खऱ्या अर्थाने खासदार सुप्रिया सुळे या रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच, त्यामुळे दूध दरवाढ असेल त्याचबरोबर कांदा प्रश्न असेल यासाठी आता खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये या आंदोलन सुरू केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। धन्यवाद नवनाथ, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।